श्रावण सगळ्या सृष्टीचे सौंदर्य उंजळीत घेऊन येतो. श्रावण अधिकच जवळचा वाटतो तो माहेरवाशिणीला. व्रतवैकल्य, मंगलमय वातावरण याचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शिवपूजनाला अत्यंत महत्त्व आहे. स्त्रिया उपवास, व्रते, उपासना, नामस्मरण करतात, धार्मिक पथ्ये पाळतात. अशा श्रावणातल्या निसर्गाने उंजळीत न मावेल इतके दिल्यावर ते उत्साहाने इतरांशी वाटून घ्यावे, हा संदेश देण्यासाठीच श्रावणातील सण आणि व्रतवैकल्ये साजरी केली जातात. श्रावण महिना सुरू झाला की देवघराजवळ जीविताचा किंवा जिवंतिकेचा कागद चिटकविला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार मंगळागौर, बुध, बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार. श्रावणी शुक्रवारी मुलांना औक्षण होते, जिवतीची पूजा होते. पिढ्यानपिढ्या हा वारसा असाच सुरू राहिला आहे. श्रावणी शुक्रवार, जिवतीची पूजा, शुक्रवारची कहाणी, महत्त्व आणि मान्यता याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर माहिती पाहण्याआधी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. घरी जीवनतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते. असा श्लोक जिवतीची पूजा करताना म्हटला जातो. श्रावणातल्या 4ही शुक्रवारी जिवतीची पूजा करतात. ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी असे सांगितले जाते. या पूजेसाठी दुर्वा, फुले, अगरड्याची पाने असे आवश्यक मानले आहे. या तिन्हीची माळ करून ती जीविताला घालावी. यासह 21 मण्याचे कापसाचे गेजवस्त्र घालावे. गंध, अक्षता व्हाव्या. धूप, दीप अर्पण करावे. साखरेचा, चणे फुटाण्याचा आणि पूर्ण वर्णाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी. जिवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. मुले परगावी असल्यास 4ही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या, म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्या दिवशी देवीची ओटी भरावी. अशा प्रकारे तुम्ही जिवतीची पूजा शुक्रवारी करू शकता. तसेच पूजा झाल्यानंतर जिवतीची कहाणी वाचावी किंवा ऐकावी. ती कहाणी अशी: जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे 2 वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी या जरा राक्षसीने ती 2 शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवनदान दिले. म्हणून ते बालक जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. जिवतिका पूजनामुळे घरात आरोग्य, धनसुख लाभते असे म्हटले जाते. म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी किंवा मुलाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जिवतीची पूजा केली जाते. धन्यवाद. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.